हाय, मी ब्लॉगर सारिका. तर तुम्हाला रानभाजी खायची आहे का? तर चला मी आज दाखवणार आहे तुम्हाला खूप अशी छान टेस्टी टेस्टी रानभाजी, कवळीची भाजी. तर आमच्याकडे हिला कवळीची भाजी म्हणतात. काय काय लोक प्यायची भाजी म्हणतात. तर आमच्याकडे तर कवळीच म्हणतात. खूप छान अशी ताजी ताजी आणलेली आहे बाजारातून. तर खूपच मस्त आहे. तर मी एकटी खाते त्याच्यामुळे मी एकच जोडी आणलेली आहे. पण तुम्हाला दाखवते आता साफ कशी करायची. जशी आपण कांदा-पात साफ करतो तशीच साफ करून घ्यायची आहे तिला आणि खूप छान अशी मस्त बारीक कापायची. जाड नाही ठेवायची. बारीक कापली की खूप छान शिजून निघते ती. खूप मस्त अगदी मी धुवून घेतलेले कारण माती वगैरे असते त्याच्यात त्याच्यामुळे 3-4 पाण्यामध्ये ना ही भाजी धुवून घ्यायची स्वच्छ एकदम. तर तेल गरम झालेलं आहे. इकडे आपण मस्त लसूण ठेचून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये भरपूर अशी मिरची आणि आता घालूया आपण कांदा. कांदा खूप असं छान परतून घ्यायचा. तर ह्या भाजीमध्ये आपण मसाले बिलकुलच घालणार नाही आहोत जास्त. तर ह्या भाजीला ना स्वतःची टेस्ट घ्यायची असते. कारण ही रानभाजी आहे त्याच्यामुळे आपण जास्त त्याच्यात मसाले वापर केले तर त्या मसाल्यांचाच स्वाद येणार. त्या भाजीचा स्वाद येणार नाही. तर इथे पाहू शकता आता मी घातलेलं आहे टोमॅटो. टोमॅटोसुद्धा खूप छान असं परतून घ्यायचं. आता इथे पाहू शकता तुम्ही टोमॅटो आणि कांदा दोन्हीसुद्धा छान तेल सुटायला लागले आणि छान परतून झालेलं आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मसाले. मसाले काय घालायचे आहेत तर फक्त आणि फक्त हळद आणि मीठ. याच्या व्यतिरिक्त मसाले कोणतेच घालायचे नाही. तर खूप छान अशी हळद आणि मीठच घालायचं त्याची खूप टेस्ट वाढते. तर खूप छान परतून घेतलं आणि त्याच्यावरती घालूया आपण आता भाजी बारीक कापलेली. मस्त मिक्स करून घ्यायची इकडून तिकडून छान अशी मिक्स करून घ्यायची. आत्ता टोप तुम्हाला दिसणार आहे भरलेला आणि जेव्हा शिजून निघणार आहे तेव्हा तुम्हाला अर्धा टोप मिळणार आहे. तर इथे पाहू शकते मी खूप छान मिक्स केलेली आहे आता इथे भाजी. तर भाजी मिक्स केल्यानंतर आता आपण त्याच्यावरती ठेवूया झाकण एक 5 मिनटं. तर ही भाजी ना झटपट होणारी आहे. खूप छान भाजी होते फटाफट. कलरफुल झालेली आहे भाजी पाहू शकता अगदी मस्त कलर आलेला आहे भाजीला. तर अशी भाजी बनवायची असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा मला पहिलं तर. आणि अशी भाजी बाजारातून घेऊन या आणि मस्त टेस्टी टेस्टी भाजी बनवून पहा. तर याच्यामध्ये काही लोक खोबरं घालतात, काही लोक कूट घालतात, पण तुम्ही घालू नका आणि अशी बनवून पहा रेसिपी. खूप टेस्टी लागते. तर कसं वाटलं माझं व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटापट सबस्क्राईब करा.